हाय यूट्यूब, हॅपी दिवाळी। मी तुम्हाला ना आज आहे ना करंजाचं मी सारण काय प्रमाणामध्ये करते ना ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे सुकं खोबरं मी 5 वाट्या घेतलंय। 5 वाट्या सुकं खोबरं म्हणजे आसपास हे बघा तुम्हाला दिसत असेल, आसपास अर्धा किलो सुकं खोबरं आहे। खिसून घेतलंय। वाट्या स्वच्छ मी उन्हात धुवून सुकवल्या होत्या, कारण की काळं असतं, खूप घाण असतं आणि ते मी भाजून नाही घेणार आहे। मी रवा भाजायला ठेवलाय। एक 300 ग्राम रवा आहे। ह्या वाटीने बघा 3 वाट्या रवा घेतलाय। ह्या वाटीने 3 वाट्या रवा आणि हे सुकं खोबरं अर्धा किलो आहे। मी रव्याचं प्रमाण जास्त करत नाही, कारण की मला खोबऱ्याच्या करंज्या आवडतात घरामध्ये। खोबऱ्याचं प्रमाण जास्त असेल तर मग मी रवा जास्त यूज नाही करत। आणि ह्याच वाटीने मी ह्याच्यामध्ये अर्धा वाटी तूप घातलंय आणि रवा भाजायला लावलाय। आता अजून काय घेतले बघा ते दाखवते। हे बघा, सुंठ एक पीस सुंठ घेतले आणि 1 चमचा सौंफ आहे आणि 3 वेलची आहे, हिरवी वेलची। त्याच्यात अर्धा चमचा साखर टाकलंय आणि भाजून थंड करून हे मी वाटलंय। हे बघा, आणि ह्याच्यामध्ये ह्या सारणामध्ये मी हे बघा 1-2 पिंच मीठ घालणार आहे। आणि हे बघा, हे खसखस आहे, सॉरी हे पांढरे तीळ आहेत, हे मी 2 चमचे घेतलेत आणि ही खसखस 2 चमचे घेतले। रवा भाजून झाल्यानंतर मी खसखस आणि हे पण तुपामध्ये एक अर्धा चमचा तूप टाकून मी ते पण भाजून घेणार आणि त्याच्यावर टाकणार। खोबरं मी का नाही भाजत, कारण की मग खोबरंमध्ये आपण मसाला, बरीच लोक खोबरं हलकंसं भाजून घेतात, पण मी भाजत नाही। मी हा गरम तुपातलाच रवा आहे ना ते मी खोबऱ्यावर पसरवते, ह्या खोबऱ्यावर, आणि हलवते। छान क्रंच येतो त्याच्याने, पण भाजायचीच, असं काही भाजलंच पाहिजे असं काही नाही आहे, नाही भाजलं तरी पण चालेल। आणि हे बघा, मी त्या दिवशी तुम्हाला जे मेजरमेंट दिलेलं ना ह्याचं चकल्यांचं, त्या चकल्या बघा, हे बघा पूर्ण माझा डब्बा भरलाय चकल्या। आणि चकल्या कशा झाल्यात त्या बघा, हे बघा कितपत त्याचा भुगा होतोय बघा, हे बघा, हे बघा खूप सुंदर आणि खूप भारी झालेत आहेत। मी ह्याच्यामध्ये 150 ग्राम तूप घातलेलं, मी तूप वापरते, डालडा वगैरे आणि कडवलेलं तेल वगैरे असं वापरत नाही, तूप वापरते, ऑइली पण नाही आहेत। हे बघा पूर्ण डब्बा भरला आहे। हा माझा 1 किलोचं जे मी प्रमाण तुम्हाला दिलेलं ना तो पूर्ण डब्बा भरला आहे। एवढ्या चकल्या झालेत आहेत। मला व्हिडिओ म्हणजे चकली भाजायला वेळ लागतो ना, त्याच्यामुळे मी अपलोड नाही केला करतानाचा, आणि एकटीच असते करायला, त्याच्यामुळे मग मला ते नाही शक्य झालं। पण ह्याचं पण आता तुम्हाला जे मेजरमेंट सांगते ना करंजीचं, ते पण एकदम एक्झॅक्ट सांगते बघा, परत सांगते। अर्धा किलो सुकं खोबरं आहे, त्याला मी 3 वाटी रवा घेतलाय, सुंठ